mute all. Okay, chalo. So starting, this is a brand new lecture of a probability, right? So today we will finally learn about the probability. Okay, so इथपर्यंत आपण काय काय लर्न केलेलं आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंट, त्यांचे आउटकम, सॅम्पल स्पेस, आणि या सर्वांमध्ये आपल्याला जर प्रोबॅबिलिटी लर्न करायची असेल तर सॅम्पल स्पेस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस कसा काढतो आपण, सॅम्पल स्पेस म्हणून काढतो. सो द व्हेरी इम्पॉर्टंट की पॉइंट हिअर इज सॅम्पल स्पेस. यू शुड एबल टू फाइंड द सॅम्पल स्पेस फॉर गिव्हन एक्सपेरिमेंट, राईट. त्याच्यावरतीच आपली प्रोबॅबिलिटी डिपेंड आहे. बरं, मग सर प्रोबॅबिलिटी आणि पॉसिबिलिटी मध्ये काय डिफरन्स असू शकतो? पॉसिबिलिटी, कॅन एनीवन से टेल व्हॉट इज द पॉसिबिलिटी ऑफ आवर फिजिकल क्लासेस स्टार्टिंग फ्रॉम 1 जुलै? व्हॉट इज द पॉसिबिलिटी ऑफ स्टार्टिंग फिजिकल क्लासेस? आवाज येत आहे ना माझा? आवाज येतोय? आवाज येतोय, राईट. आवाज क्लिअर आहे. ओके, चलो. येतोय आवाज? ज्यांच्याकडे आवाज येत नाही त्यांनी त्यांच्याकडून जरा नेटवर्क प्रॉब्लेम असेल. अजिंक्य, कनेक्ट ऑडिओ म्हणून तुझं थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुला येत नाही. ठीक आहे. सो एनीवन कॅन टेल व्हॉट इज द पॉसिबिलिटी ऑफ स्टार्टिंग अवर फिजिकल क्लासेस फ्रॉम द 1st July? Not possibility, not possibility, not possibility. 10 July 20, yes or no? Can be possible, right? Okay. So there are various type of answer. We can say that when we use word possibility, पहा 100% तर आपण शुअर नाहीच आहे, त्याच्यामुळे तर आपण पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी कडे जात आहोत. बट देर आर आपण सांगू शकतो, मी फक्त एक्झाम्पल घेतलं याच्यामध्ये, की there are more chances to starting the physical classes from 1 July with a restriction for 20 students, let's say. High chances of starting physical classes or getting permission for only 20 students for 1 July. Or we can say that there are less chances, or probably more and more chances or less chances because the due to increase in the cases of the corona virus, right? We are telling the possibility in the more or less term. We are not confident. So this is a possibility. आपण अशा प्रकारे जेव्हा आउटकम सांगत असतो त्याला पॉसिबिलिटी माहिती आहे. याच्यापैकी काय सर्टन आहे, 100% शुअर आहेत का तुम्ही? नाही. प्रोव्हाइडेड यू आर नॉट अ कझन ऑफ अवर सीएम और पीएम, राईट. सो याच्यामध्ये सीएम आणि पीएम ला सुद्धा माहित नाही ऍक्च्युअली काय करायचंय, ते वेळोवेळी अपडेट्स करत आहेत. बट ही फक्त पॉसिबिलिटी आहे. आणि पॉसिबिलिटी कशी सांगितली तुम्ही, की बाबा मोर शक्यता आहे, जास्त शक्यता दिसते किंवा कमी शक्यता दिसते. बट असं काही सांगू नका सर, असं काही सांगू नका. वी वॉन्ट द नंबर. व्हेन वी से there are 90% chance of starting classes, or we can say 50% of getting chances, or we can say 20% of chances starting the physical classes, then we were clear about the idea. Okay, you were saying 90%. Okay, what is your opinion? You were saying 50%. Okay, you were saying 20%, right? You were saying 10%. बोथ आर फेवरिंग. पहा, दोघांनाही वाटतंय क्लास सुरू होत नाही, पण याला जास्त वाटतंय, याला कमी वाटतंय. किंवा समजा एखाद्याला 90% वाटतंय क्लास सुरू होत आहे, आणि एखाद्याला वाटतंय 99% जर आपला क्लास सुरूच होणार आहे, मी त्या दिवशी येऊन क्लासमध्ये बसणार आहे, तुम्ही या नाही, असं नाही करायचा. ठीक आहे.
So we can say for these two type of people that this 99% probability जो सांगतोय तो जास्त शुअर आहे 90 पेक्षा. क्लिअर आहे? आयडिया समजून घ्या, आयडिया समजून घ्या. आधी आपलं कन्सेप्ट क्लिअर असलं पाहिजे, थेअरी असं मस्त डिस्कशन झालं पाहिजे. ठीक आहे. सो वियर एक ए स्टुडंट आहे जो की 99% शुअर आहे आणि बी स्टुडंट आहे 90% शुअर आहे. तर वेन वी राईट इन फॉर्म ऑफ नंबर, कशामध्ये लिहिलो आपण? नंबर मध्ये, तेव्हा आपल्याला डिस्टिंग्विश करायला सोपं झालं की कोणाला कोण जास्त कन्सिडर करते, कोण 85 वाला आहे समजा दुसरा, तो पण म्हणतोय क्लास सुरूच होऊ शकतात, शक्यता जास्तच आहे, पण त्याची शक्यता किती आहे? 85%. म्हणजे जेव्हा आपण या नंबर मध्ये जेव्हा आपण डिफाईन करतो तेव्हा आपल्याला क्लिअर आयडिया येते. आपल्याला काय येते? क्लिअर आयडिया येते. सो प्रोबॅबिलिटीची स्टार्टिंग इथून होते की आपल्याला नंबर मध्ये, मग प्रोबॅबिलिटी ऑलवेज तर असं होईलच वाटाले, थोडस दुखदुखच व्हाले, अशा टाइप मध्ये आपण प्रोबॅबिलिटी सांगू शकत नाही. प्रोबॅबिलिटी इज जस्ट अ प्युअर मॅथमॅटिकल नंबर, राईट? So while writing the definition of a probability, it is a percentage expression of the possibility. पॉसिबिलिटी नंबर मध्ये नाही, पॉसिबिलिटी वेरियस केसेस आहेत आणि त्यांना जेव्हा आपण नंबर मध्ये डिफाईन करतो तेव्हा आपण त्याला प्रोबॅबिलिटी म्हणतो. राईट आहे? प्रोबॅबिलिटी काय असलं पाहिजे याच्यामध्ये? पहा, लक्ष द्या, जस्ट मिनिट. हा, तुमच्या बुक मध्ये पहा दिलेला आहे, बोल्ड लँग्वेज मध्ये पण दिलेला आहे की मॅथमॅटिकल लँग्वेज याच्यामध्ये वेन पॉसिबिलिटी एक्सप्रेस्ड इन नंबर, काय केलं आपण? जी पॉसिबिलिटी आहे ती कशामध्ये एक्सप्रेस केली? आपण नंबर मध्ये एक्सप्रेस केली, तेव्हा आपण त्याला प्रोबॅबिलिटी म्हणणार आहोत. क्लिअर आहे का इथपर्यंत? ऑल 50 स्टुडंट शुड बी व्हेरी क्लिअर अबाउट द प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी आपण एका नंबर मध्ये सांगणार आहोत, आपण एवढंच पाहिजे. प्रोबॅबिलिटी आपल्याला नंबर मध्ये सांगायची आहे, राईट? Then write down the heading probability of event. Probability of event. अजून भारी भारी चॅप्टर आहेत आपल्याला, फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे डेंजर चॅप्टर आहेत, अजून मजा येणार आपल्याला, आहे का? फायनान्शियल प्लॅनिंग सर थोडं थोडं आठवते 9th ला. ठीक आहे. सो राईट डाऊन द probability of event. Probability of event. फर्स्ट पॉइंट टाका. काय म्हणायचं आधी ते तुला लिहा. When possibility of an event, possibility of an event is expressed in number. Yeah. When possibility of an event is expressed in number, possibility of an event is expressed in a number, it is called as called as probability. कसं रिपीट सांगू का? ओके, पहा. when possibility of an event is expressed in a number, when possibility of an event is expressed in a number, it is called as probability. Right?
ओके सर, डन. फर्स्ट पॉइंट क्लिअर आहे. जेव्हा आपण नंबर मध्ये पॉसिबिलिटी सांगतो तेव्हा त्याला प्रोबॅबिलिटी म्हणतो. सेकंड पॉइंट लिहा. इट इज एक्सप्रेस्ड as a fraction or percentage. It is expressed as a fraction or percentage. Second point काय लिहित आहोत आपण? It is expressed as fraction or percentage. हे क्लिअर करतो. हा पॉइंट आपण क्लिअर करूया. It is expressed as a fraction or percentage. आता फॉर्म्युला लिहा प्रोबॅबिलिटीचा. फॉर्म्युला लिहा. P of A. प्रोबॅबिलिटी कसं लिहायची पहा आधी लक्षात घ्या की प्रोबॅबिलिटी कसं लिहितो आपण. समजा एक इव्हेंट आहे, आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी पाहिजे? इव्हेंटची. मग कसं लिहिणार मी? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A in sample space yes is given by. काय आहे? कसं लिहायचं प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए ला? P of A. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A असं लिहायचं. ठीक आहे. इज इक्वल टू काय असणार पहा? N of A. दॅट इज आम्ही असं लिहूया, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स in A अपॉन काय लिहिणार मी? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स in S, or we can write that N of A upon N of S. So our formula, which formula? Probability of A is equal to N of A upon N of S. लक्षात आलं का सर्वांना? असं लिहून घ्यायचंय. Probability of event A in a sample space S. सॅम्पल स्पेस असं एखादं स्पेलिंग मिस्टेक होता ना माझ्याने सांगतो. ठीक आहे. सॅम्पल स्पेस S is given by P of A is equal to number of sample point in A upon number of sample point in S. Therefore, P of A is equal to N of A upon N of S. इव्हेंट हा पा हे बोलत होते आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे ते. इव्हेंट काय लिहिलंय सरांनी? इव्हेंट काय लिहिलंय? सरला इव्हेंटची स्पेलिंग दाखव. तसं नाही, ते बोलत लिहिता होतं तसं. Right? We are all are students for lifetime. Probability of even 0 then impossible. काय म्हणतोय? प्रोबॅबिलिटी ऑफ P ऑफ E म्हणजे काय म्हणायचं ते पण पॉइंट क्लिअर करतो आपण. आदित्य, डाऊट काय नेमका? इव्हेंट प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ऑफ 0 देन इम्पॉसिबल. राईट. प्रोबॅबिलिटी ऑफ 0, जर प्रोबॅबिलिटी 0 असेल त्या इव्हेंटची तर इम्पॉसिबलच आहे. राईट. ते सर्व सांगतो आपण. इथेपर्यंत झालं की सांगा मला. डन का?
चलो चले चलो चले डन ओके डन जस्ट मला चेक करतोय तोपर्यंत की कोणते स्टुडंट येत आहेत कोणते स्टुडंट नाही ओके ठीक आहे सो याच्यामध्ये पहा लक्षात घ्या की झालं सर्वांचं ओके ठीक आहे तर आता पहा आपण काय सांगितलं होतं हा एक इव्हेंट आहे एक इव्हेंट आहे समजा सॅम्पल स्पेस हा एक रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे मग आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट घेतला डाय थ्रो करण्याचा 1 2 3 4 5 6 आणि इव्हेंट असेल काहीतरी इव्हन नंबरचा ऑड नंबरचा लेस दॅन 5 चा ग्रेटर दॅन 5 चा एन ऑफ एस किती आहे सांगा मला आता चला एक एक गोष्ट क्लिअर करत जाऊया आपण एन ऑफ एस किती आहे एन ऑफ एस किती आहे 6 आहे व्हेरी गुड एन ऑफ एस किती आहे 6 आहे एक एक गोष्ट एकदम सिंपल वाईज क्लिअर करत जायचं काय अडचण असेल तर ओळखायचं आपल्याला याच्यामध्ये ओके आता एखादी इव्हेंट घेतला मी कोणताही इव्हेंट समजा ए घेतला बी घेतला इव्हेंट तुम्हाला लक्षात आले आता सम नंबर असेल इव्हन नंबर असेल लेस दॅन 5 असेल ग्रेटर दॅन 5 असेल जर समजा आपण घेतला इव्हेंट ए गेटिंग इव्हन नंबर तर एन ऑफ ए सांगा बरं मला आता हे फास्ट येते का पाहू द्या मला तुम्हाला एन ऑफ ए व्हेरी गुड राईट एन ऑफ ए इज 3 आन्सर येत असेल तर आन्सर करायचं आहे आणि असं आपण फिजिकल क्लासमध्येच आहोत असं अज्युम करून आपल्याला आन्सर करायचे आहे ओके जस्ट मिनिट हा चल तो एन ऑफ ए 3 आले ओके ठीक आहे व्हेरी गुड सेट पण टाकला सृष्टीने बर त्याच्यानंतर जर इव्हेंट बी घेतला ग्रेटर दॅन 7 नंबर पाहिजे तुम्हाला ग्रेटर दॅन 7 नंबर तर एन ऑफ बी सांगा मला 0 व्हेरी गुड एन ऑफ बी काय आहे 0 व्हेरी गुड बर लेस दॅन 7 घेतला मी नंबर लेस दॅन 7 तर एन ऑफ इव्हेंट सांगा व्हेरी गुड 6 बर लेस दॅन 8 घेतलं लेस दॅन 8 घेतलं 7 कसं येईल पवन मिस्टेक झाली असेल लेस दॅन 8 घेतलं लेस दॅन 100 घेतलं तरी किती येणार आहे 6 लेस दॅन 12 घेतलं ते कसं विसरलं सर तुमचं तरी काय येणार आहे 6 ग्रेटर दॅन 12 घेतलं बघू द्या आता मला सगळे रिपीट टाईप करतात अरे बापरे एवढे फास्ट आन्सर तुमच्यापर्यंत क्वेश्चन ओके व्हेरी गुड ठीक आहे सो आता माझं या एक्झाम्पल साठी एन ऑफ एस फिक्स असणार आहे किती आहे एन ऑफ एस 6 याच्यामध्ये काही चेंज होईल का काही चेंज नाही या एक्झाम्पल साठी एन ऑफ एस किती आहे 6 फिक्स तो काही चेंज होणार नाही ओके सो नो चॅलेंज युअर ऑल्सो स्टुडंट ओके चलो याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी इव्हेंट किती येऊ शकतो कमीत कमी नंबर किती येऊ शकतो निगेटिव्ह मध्ये नंबर तर येणार नाही आपला कमीत कमी नंबर किती यायला आपण पाहिलं 0 एक नाही सृष्टी कमीत कमी 0 पण आला ना वेन वी से ग्रेटर दॅन 12
So n of event was 0. So कमीत कमी नंबर किती आला 0. कमीत कमी नंबर किती आला 0. आणि जास्तीत जास्त नंबर किती येऊ शकता कोणतंही पॉसिबिलिटी सांगा आणि मला जास्तीत जास्त नंबर किती येऊ शकतो 6. व्हेरी गुड. n of a कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त 6 येत आहे. बर आपण असंही सांगितलं होतं एव्हरी इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. आणि ज्यांना सेट पक्क माहितीये त्यांना माहितीये हे इव्हेंट ए याच्यापेक्षा लहानच असतं किंवा इक्वल असू शकते, याच्यापेक्षा मोठं असू शकत नाही, त्यालाच सबसेट म्हणतात. and therefore the probability will be minimum किती येऊ शकते 0/6 आणि मॅक्झिमम किती येऊ शकते 6/6. मिनिमम कारण नंबर 0 येऊ शकतो, मॅक्झिमम नंबर 6 येऊ शकतो. therefore probability मिनिमम 0 येऊ शकते किंवा प्रोबॅबिलिटी मॅक्झिमम 1 येऊ शकते. आणि जेव्हा असं एक्सप्रेस करतो आपण ते फ्रॅक्शन मध्ये झालं, हे फ्रॅक्शन मध्ये झालं आणि आपण लिहिलंय ते फ्रॅक्शन मध्ये सुद्धा लिहिता येतं किंवा पर्सेंटेज मध्ये सुद्धा लिहिता येतं. पर्सेंटेज करत असताना 100 न मल्टिप्लाय करायचे फक्त. म्हणजेच मी काय सांगू शकतो याच्यामध्ये इंटू 100 जरी केलं तर हे 0% आहे आणि इंटू 100 जर केलं तर हे 100% आहे. म्हणून आता महत्वाची गोष्ट आपल्याला कळली, महत्वाची गोष्ट आपल्याला कळली. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए जास्तीत जास्त 1 असू शकते, 1 किंवा 1 पेक्षा लेस असली पाहिजे आणि कमीत कमी 0 किंवा त्याच्यापेक्षा मोठी असली पाहिजे. हे झालं फ्रॅक्शन मध्ये P of E, probability of event. And then if we write in percentage, the probability is 0% or probability of E is less than or equal to 100%. आपण बोलत म्हणतो पण पुन्हा आपल्याला 100% गॅरंटी आहे का सर्वेकर सरची 101% गॅरंटी आहे असं म्हणता ना तुम्ही 101%. आता ते मॅथमॅटिकली कसं आहे रॉंग आहे. असं गॅरंटी का सर्वेकर सरची सिलेबस समजतील कसं काय गॅरंटी आहे सर दररोज सकाळी उठून लेक्चर घेतील कसं काय गॅरंटी आहे 101% गॅरंटी आहे का 101% काय माहित नाही पण 100% गॅरंटी आहे. सो इट इज आपण बोलत म्हणतो पण सर्वेकर सरची आपण 150% पण गॅरंटी घेऊ शकतो. पण आता प्रोबॅबिलिटी शिकलो आपण. सो याच्यामध्ये काय लिहिलं की प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए लाईज बिटवीन 0 to 1. याला कसं वाटतं पहा, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सिम्बॉल मध्ये लिहिलं की अर्थ कळतो आपल्याला. याचा अर्थ काय असतो की प्रोबॅबिलिटी ऑफ ए लाईज बिटवीन 0 to 1 or 0% to 100%. इट इज इन फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. हे आहे फ्रॅक्शन आणि इट इज इन फॉर्म ऑफ पर्सेंटेज. क्लिअर आहे का? नवीन गोष्ट काय कळली? क्लिअर आहे का सर्वांना? सांगा मला की कमीत कमी प्रोबॅबिलिटी 0 असू शकते, जास्तीत जास्त फ्रॅक्शन मध्ये 1 आणि पर्सेंटेज मध्ये इंटू 100 केल्यामुळे 100%. ओके व्हेरी गुड. ठीक आहे. सो इथे लिहा के नेक्स्ट पॉइंट लिहा आपण प्रोबॅबिलिटी मध्ये. द इव्हेंट ऑफ probability of event E उलट झालं ते. The probability of event E, the probability of event E, the probability of event E lies between 0 to 1. 0 to 1 lies between 0 to 1 lies between 0 to 1. That is minimum it can be 0. Minimum it can be 0. Minimum it can be 0 and maximum it can be 1. And maximum it can be 1.
maximum it can be 1. आणि मग हे दोन नोटेशन लिहा. हे फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन जर लिहित असाल तर 0 p ऑफ e. याला कसं वाचायचं पहा. p ऑफ a याला कसं वाचायचं लक्ष द्या एकदा. p ऑफ a इज ग्रेटर दॅन 0. 0 पेक्षा मोठे, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड लेस दॅन इक्वल टू 1. ठीक आहे, तर हे दोन लिहून घ्या. हो गया. ओके चलो डन 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 डन. अरे झालं सर्वांचं. आता बोर्डाकडे लक्ष द्या. आता बोर्डाकडे लक्ष द्या. पाहूया किती समजले तुम्हाला. समजणारच, नाही समजलं तर परत समजेल की काय तेवढं. ओके सर. ओके आस्क एनिथिंग. आस्क एनिथिंग. ओके सर. मी असं काही रॉकेट सायन्स वाला क्वेश्चन विचारणार आहे का? बिलकुल नाही. काय विचारणार आहे? विच इज कॅन नॉट बी पॉसिबल फॉलोइंग ऑप्शन. प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. पी ऑफ इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 1 बाय किंवा आधी पर्सेंटेज वाली 30%. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू दिलेला आहे 0%. प्रोबॅबिलिटी ऑफ सी दिलेला आहे 99%. प्रोबॅबिलिटी ऑफ डी दिलेला आहे -20%. and probability of E is given as 101%. Which of the followings are wrong? Which of the followings are wrong? Anything कुछ भी पूछो सर, हम तैयार है. Very good. D and E. Right. Very good. Very good. म्हणजे समजले सर्वांना? म्हणजे समजले सर्वांना? राईट. एकतर प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह असू शकत नाही सर. प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह असू शकत नाही सर. आणि प्रोबॅबिलिटी 100% च्या वर असू शकत नाही सर. जरी तुमची प्रोबॅबिलिटी आम्ही घेत असलो तरी या इव्हेंटची काही गॅरंटी नाही आम्हाला, आहे का नाही? सो 30% पॉसिबल आहे, 0% पॉसिबल आहे, 99% पॉसिबल आहे, बट -20 वर 101 हे पॉसिबल नाही. म्हणून हे ऑप्शन राईट आहेत, म्हणजे हे चुकीचे आहेत असं सिलेक्ट करायला पाहिजे होतं आपण, आहे का नाही? हे रॉंग आहे आणि तेच ओळखायचं होतं आपल्याला. ओके, अगेन अगेन अगेन. Is anything wrong in this? हे x आहे का सर्व बरोबर आहे? सर्व पण बरोबर असू शकतात. हा सी आणि डी. डी लिहिलंच नाही रे इथे, पहा ए बी ई आणि एक्स लिहिलं, म्हणजे मुद्दाम लिहिले. कोणी कोणी झोपीत उगे ए किंवा बी असं टाकत असलं तर, म्हणून मी लेटर नंतर चेंज केले. तसं तुम्ही नाही करत, मला विश्वास आहे तुमच्यावरती, पण उग एक्स. व्हेरी गुड. बिकॉज फ्रॅक्शन मध्ये 1/3 असू शकतं. 1/3 म्हणजे पहा बरं किती येते, 0.3%. 0.3 फक्त फ्रॅक्शन, पर्सेंट नाही, असू शकते. 2/3 म्हणजे 0.6 समथिंग येणार पुढे काहीतरी असू शकते. 0 ते 1 च्या मध्ये असणार आहे. 6/6 दॅट इज 1 असणार आहे. अँड 5/4 याला जर डिवाइड केला तर 1 पॉइंट काहीतरी समथिंग आहे. 1 पॉइंटच्या पुढे प्रोबॅबिलिटी असू शकत नाही सर, आमच्या सरांनी सांगितलंय. त्यामुळे डेफिनेटली हे आन्सर रॉंग असलं पाहिजे.
किंवा तुम्हाला जर असं अवघड जात असेल तर इंटू 100 करा म्हणजे पर्सेंटेज होईल आणि हे मोर दॅन 100% येईल. 1.25 ओके 1.25 तुम्ही कॅल्क्युलेट करा, मला काय वाटलं नाही गरज कॅल्क्युलेट करायची, पण भागाकार केला तर ओके. सो लक्षात आलं हे याच्यामध्ये की प्रोबॅबिलिटी फ्रॅक्शन ही आहे, फ्रॅक्शन मधली प्रोबॅबिलिटी, आणि तेच ही आहे पर्सेंटेज मध्ये. काय करायचं, इंटू 100 करायचं पर्सेंटेज वाल्याला पर्सेंटेज मध्ये करण्यासाठी आणि फ्रॅक्शन मध्ये करण्यासाठी डिवाइडेड बाय 100 करायचं. म्हणजे मी जर सांगितलं प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट चला एम घेऊया, एबीसी कुठून घ्यायचं 3/4, then what is the percentage of this probability? Right, very good. हे तर समजलं सर्वांना 1.25 is greater than 1 आहे, हे समजलं का आधी सर्वांना सांगा चला पटकन, हे समजलं का सर्वांना आधी? चला तुमचे उत्तर पण आले बाबा, तिथे लयच फास्ट आहात तुम्ही, इंटरनेटच्या पण पुढे आहात तुम्ही, ठीक आहे ओके. हे समजले सर्वांना? ओके याला पर्सेंटेज मध्ये लिहिलंय सर्वांनी, व्हेरी गुड 75%, कारण याला काय करणार मी इंटू 100 करणार सर, इंटू जर 100 केलं तर हे 25 इंटू 3 75%, 74 कसं काय 75 मिस्टेक झाली 1% कुठं खाल्ला बर. आणि व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ 60% राईट इन फ्रॅक्शन, राईट इन फ्रॅक्शन काय करणार, याला 100 ने डिवाइड करणार, व्हेरी गुड राईट. येते रे तुम्हाला सर्वच आहे का नाही, 60 डिवाइडेड बाय 100 राईट. ओके सर क्लिअर आहे. एमसीक्यू मी बऱ्यापैकी आपले झालेत, असं किती मजा येते सर लिहायचं नाही काय नाही, एमसीक्यू सॉल्व करायचं फक्त पटापट पटापट है का नाही, लेकिन हमें बोर्ड की एग्जाम देना है तो लिखना तो जरूरी है. सो अशा टाईपचे एमसीक्यू किंवा अशा टाईपचेच प्रॉब्लेम आहेत, काय अवघड वेगळं नाहीये त्याच्यामध्ये. 60 + 100 काय केलं रे, डिवाइडेड बाय 100 ओके म्हणजे ठीक आहे, 60 डिवाइडेड बाय 100 केलं 3/5 आलं. आतापर्यंत सर्व क्लिअर असेल तरच यस म्हणून पाठवायचे, आणि तुमच्याकडून काय आन्सर घेत असतो लक्षात घ्या, तुम्हाला कधी कधी बोर होईल काय सर उगाच ते यस पाठवायले, तुमच्याकडून जेव्हा रिस्पॉन्स येतो तेव्हा मला सॅटिस्फॅक्शन भेटते की तुम्हाला समजतंय. आणि याच मध्ये आपलं पहा की भरपूर जणांचे आपले लेक्चर ऑनलाईन सुरू झाल्यानंतरचे भरपूर जणांचे फीडबॅक आलेले, त्याच्यामध्ये असं काही आपण मोठेपणा सांगत नाही, सर्व टीचर म्हणजे आपण काही कमी जास्त हे करत नाही, पण वेन मतलब मला असं थोडस भारी वाटतं दुसरं काय शॉर्ट मध्ये सांगायचं झालं. ओके सो है इतना बड़ा यस करने की कोई जरूरत नहीं, सिंपली सिंपल एंड स्वीट. ओके सो आता आपण प्रॅक्टिस सेट सोडवायला काही हरकत नसली पाहिजे आपल्याला. सो वी विल स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 5.4. काय म्हणता, नाही अशा मोठ्या कमेंट नाही करायच्या, त्रासदायक असतो, सिंपल अँड स्वीट. नको रे कोण आहे ते, लेट स्टार्ट. काहीतरी पाठवते मला इकडे काहीच दिसत नाही, ते तुम्ही ते तसं पाठवता ना ते डब्बे डब्बे दिसतात माझ्याकडे, बघा एवढा असे डब्बे 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 दिसतात, ते असे दिसतात, तुम्ही काय पाठवतो मला नाही असं दिसते. इमोजी वगैरेचा वापर नाही करायचा, त्यामुळे मला दिसतच नाही ते त्याच्यामध्ये फॉन्ट मध्ये. ओके चलो लेट स्टार्ट. शॉर्ट बट स्वीट राईट, असंच असलं पाहिजे, शॉर्ट बट स्वीट. पुढे भले मोठे नाही वॉइस येत नाही, अरे माझा, अरे ये तो मैंने निकाल के रखा था, वॉइस थोड़ा सा क्लियर नहीं आ रहा था क्या, सॉरी फॉर दॅट, सॉरी फॉर दॅट. आता येतोय का, म्हणजे येतच असेल आधी आवाज, तुम्ही उत्तर तर देत आहेत तेवढा क्लिअर आला नसेल, थोडासा कमी आला असेल. ओके चलो
देन क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 5.4. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला क्लिअर आहे. ओके, आधीपासून क्लिअर येते. मग थोडस तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे. तर मी काल जे आपण इम्पॉर्टंट लिहून दिलं होतं ऍटलिस्ट ऍट मोस्ट ते काल एक्सप्लेन केलं होतं, आज आपल्याला उपयोगी पडतंय. ठीक आहे का नाही. तेव्हा जसं काही थोडंसं बाहेरचं सांगतोय ते तर याच्यापेक्षा खूप महत्वाचं असतं असं समजत जावा. ओके, ठीक आहे. इफ टू कॉइन्स आर टॉस, व्हेरी गुड, राईट प्रगती. आन्सर पण आले एवढ्या लवकर. If two coins are tossed, find the probability of the following event. पहा, ह्याच्यामध्ये लिहिणार कसं मी. टू कॉइन्स आर टॉस्ड. कसं आहे. टू कॉइन्स आर टॉस्ड. देअरफॉर सॅम्पल स्पेस यस आधी लिहायचा. मी काय म्हणतोय, सर्वात महत्वाचं कोण आहे असेल आपल्याला, तर सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू काय लिहिणार सांगा. टू कॉइन टॉस आहेत. सो आपल्याला माहिती आहे एच एच, एच टी, टी एच, टी टी, and we know that 2 to the power 2, therefore n of s is equal to 4. then event a काय आहे पहा. इव्हेंट ए इथं दिलं नाही पहा, फक्त कंडिशन दिले गेटिंग ऍटलिस्ट वन हेड. मग इथं तुम्हाला असं लिहावं लागेल, लेटावं लागेल. कसं लेटायचं मग, लेट इव्हेंट ए, बरोबर आहे का नाही. इथं पहा डायरेक्ट कंडिशन दिले तुम्हाला की याच्यामध्ये असणारी गेटिंग ऍटलिस्ट वन हेड. सो आपण असं लिहिणार लेट इव्हेंट ए कंडिशन, किंवा याला असं लिहूया लेट ए बी इव्हेंट गेटिंग. आता कंडिशन लिहा काय आहे. गेटिंग ऍटलिस्ट वन हेड. काय आहे, ऍटलिस्ट वन हेड. ऍटलिस्ट वन हेड. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी, मिनिमम आपण पाहिलं होतं. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी किती पाहिजे, एक तरी पाहिजे. देअरफॉर ए इव्हेंट काय येणार, ऍटलिस्ट वन हेड म्हणजे एच एच येणार, कारण इथे दोन आहेत. कमीत कमी एक असला की चालतो आपल्याला. एच टी चालणार, टी एच चालणार, टी टी नाही चालणार, कारण त्याच्यामध्ये कमीत कमी एक आहे का, बिलकुल नाही. देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू किती आलं, 4 आलं. आणि त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ पी ऑफ ए कसं लिहिणार आपण, प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इज इक्वल टू कसं लिहिणार, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, दॅट इज 3/4. फ्रॅक्शन मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए म्हणजे पहिलं आन्सर असलं पाहिजे आपलं 3/4. असं आन्सर आलं की बॉक्स करत चला. म्हणजे जेव्हा आपण रिटर्न एक्झाम लिहितो तेव्हा तुमचं आन्सर व्यवस्थित पाहिलं की मध्ये कुठे डोकं घालावं लागत नाही एक्झामिनरला, बोर्डाचे पेपर तपासणाऱ्याला. मग तो त्याच्या जेवढं डोक्याला एक लक्षात ठेवायचं, बोर्डाचा पेपर लिहित असताना आपला विचार करून लिहायचं नाही, आपल्याला जसं सोपं जाईल. बोर्डवाल्यांना जो तपासणार आहे त्याला सोपं जाईल असं करायचं. मग जेव्हा तुम्ही असे आन्सर मार्क करता त्याच्यामुळे याच्यामुळे काय होणार आहे की ते खुश होते एकदम. आणि त्याला जर असं कुठतर बारीक लिहिले 3/4 आणि ते मग रागवतं, मग ते आधीच घरी भांडण केलेलं असतं त्याच्या बरोबर आहे का नाही. मग याच्यामध्ये असं असं बघतं ते कुठे आन्सर सापडं नाही, त्याला काही तुमची काळजी नसते. म्हणून आपण त्याची काळजी करायची, ते आपोआप आपली काळजी करणार. लक्षात आलं. ओके, वैभव काय विचारतोय, 3 कसं सर, काय 3 रे, म्हणजे 3 कुठं काय आहे, 3 एन ऑफ ए. ओके, एन ऑफ ए 4 लिहिले मी, सॉरी हे बोलत बोलत होतं असं माझ्याकडून. एच पा 3 एन ऑफ ए 3 आहे ना, एच 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 टी टी एच. ऍटलिस्ट वन हेड पाहिजे, ऍटलिस्ट वन हेड पाहिजे. तर मग इथे एक हेड आहे, दोन हेड चालतात, एकापेक्षा जास्त हेड चालतात असं लक्षात ठेवा. इथं आहेत, इथं चालतं, हे चालतं. इथे एक हेड आहे, हे चालतं.
इथे एक हेड आहे हे चालतं, इथे एकही हेड नाही म्हणून आपल्याला हे चालणार नाही कशामध्ये, इव्हेंट ए मध्ये. मग आपल्याला किती आले सॅम्पल पॉइंट, 3 आले. सो एन ऑफ ए इज इक्वल टू 3. ओके व्हेरी गुड, ठीक आहे. ओके चलो अजय, राईट. ठीक आहे, तर बी अशाच पद्धतीने लिहा बरं. तुम्हाला येते का? असंच लिहायचंय. आन्सर तर आपल्याला कळलंय आता, पण इथं कसं लिहिणार, लेट बी बी द इव्हेंट गेटिंग नो हेड, गेटिंग नो हेड. त्याच्यामुळे मग बी कसं येणार, let B be the event getting no head. Therefore B is equal to no head म्हटलंय. इथं हेड आले म्हणजे हे नाही चालणार, इथं हेड आले हे नाही चालणार, इथं हेड आले हे नाही चालणार, इथं हेड नाहीये म्हणजे आता हे चालेल. Therefore टी आणि हे याच्यामध्ये नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1 आणि therefore याच्यामध्ये probability of B is equal to 1/4. इथं आधी फॉर्म्युला लिहा, एन ऑफ बी, फॉर्म्युले महत्वाचे असतात हा. एन ऑफ एस इज इक्वल टू 1/4 और 25%, राइट. वेरी गुड. ओके लिख लो सब कुछ, मुझे एक पॉइंट बताना है. झालं? ओके, डन डन डन. नेक्स्ट पण झालंय. दमन 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 दमन, काय गडबड करायची नाही, करा बिलकुल. फक्त एक ज्यांना एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे त्यांच्यासाठी, की पहा की तुम्ही विचारत होतात की सर कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट काय, म्हणजे त्याच्यामध्ये इव्हेंटचे टाईप, याच्यामध्ये तुम्हाला असं काही भानगड नाहीये, ती आनंदाची गोष्ट आहे. पण पहा की पहिलेचा जो इव्हेंट ए होता त्याच्यामध्ये ते 3 होते, हे 3 होते. पहिलेचा जो इव्हेंट ए होता त्याच्यामध्ये हे पहिले 3 होते आणि दुसऱ्यामध्ये हे चौथा होता. म्हणजे एन ऑफ ए, और वी कॅन से दॅट पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी इज इक्वल टू, पहा किती येते, 3/4 प्लस 1/4 इज इक्वल टू 4/4. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आहे, या दोघांपैकी एक तर नक्कीच होणार. म्हणजे या दोघांनी मिळून कंप्लीट यस केलाय, त्याच्यामुळे यांना आपल्याला कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट म्हणता येईल. हे गरज नाहीये याची, पण उगाच सांगितलं तुम्हाला की पहा याच्यामध्ये टीटी आहे आणि आधीच्या मध्ये हे 3 होते आणि या दोघांची मिळून प्रोबॅबिलिटी पहा बरं, 3/4 प्लस 1/4 इज इक्वल टू 4/4. अँड इट इज ऑल्सो म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. म्हणजे हे जर इव्हेंट झाला तर ते होणार नाही आणि ते जर इव्हेंट झाला तर हे होणार नाही. म्हणून यांना म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट सुद्धा म्हटलं जातं. फॉर जस्ट युअर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन.
राइट. ओके चलो ठीक आहे. ज्यांचा क्लास आहे वगैरे आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करणार आहोत. बिलकुल जायचं नाही कुठे. विद्यार्थी संख्या थोडीशी लास्टला कमी होते 5 मिनिटांमध्ये, मला माहिती आहे. एवढे घाई नसायला पाहिजे आपल्याला. चला लिहा. बर आपण काय करूया, क्वेश्चन नंबर 2 ज्यांना सॉल्व्ह करता येईल त्यांनी सॉल्व्ह करा. पहा बऱ्याच जणांनी सॉल्व्ह पण केलेला आहे. मी तर उद्या सांगतोच, पण त्याचा सॅम्पल स्पेस मात्र लिहून ठेवा. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, 2 डायस आर रोल्ड. 2 डायस आर रोल्ड. जर पुढे सॉल्व्ह करता आला तर पुढे करा, पण इथपर्यंत आपल्याला नक्कीच माहिती आहे 2 डायस जर सॉल्व्ह केलं तर त्याचा सॅम्पल स्पेस किती येतो. चला एन ऑफ एस लिहा बरं फक्त तुम्ही कमेंट मध्ये. बाकी तर तुम्ही लिहायचंय पूर्ण. व्हेरी गुड. किती येतो 36. तर ते 36 नंबर्स कसे व्यवस्थित न चुकता एकही मिस न होता लिहायचे, कारण आपलं सर्व सॅम्पल स्पेस वरतीच आहे. प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये सॅम्पल स्पेस मध्ये आहे. एखादी इव्हेंट जर चुकला तर तुमचा क्वेश्चन मध्ये एखादी मार्क जाईल, पण जर सॅम्पल स्पेस जर चुकला तर तुमचे सर्व मार्क जातील. समजा तुम्हाला 3 इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली आहे, ए बी सी आणि यस. तर तुम्ही जर यस कॅल्क्युलेट बरोबर केलात आणि ए चुकला, बी आला, सी आला, तर तुम्हाला फक्त याचे मार्क नाही भेटणार. पण तुम्ही जर यसच चुकलात तर याच्या फॉर्म्युल्यामध्ये परत चुकणार, हे परत चुकणार, हे परत चुकणार. आपल्याला ए पण रॉंग करायचा नाही आणि एस पण रॉंग करायचं नाही, कारण आपलं टार्गेट किती आहे जाता जाता तुम्हाला टार्गेट सांगून विसरला असेल तर. विसरायचं नाही. सो वी विल एंड हेअर. ट्राय करा, सॉल्व करा. नाही आलं तरी भारी, आलं तरी भाई. जस्ट एन्जॉय करा प्रॉब्लेम. उद्या परत भेटूया आपण. ठीक आहे. ओके. सो बाय बाय. Have a great day. We will meet again tomorrow. Right? Okay, chalo. Bye. Bye everyone. Thank you. Thank you. Bye. Bye everyone.